तुमची महत्वाची काही कामं असतील तर ते आता पूर्ण करून घ्या लगेच. तुम्ही आता अधिक जगू शकणार नाही. तुमच्याकडे आता फक्त 6 महिन्यांचं आयुष्य उरलंय. मित्र हो, डॉक्टर म्हणाले माफ करा, शरद पवार यांचं आयुष्य फक्त 6 महिन्यांचं उरलंय. रुग्णालयामध्ये एकच शांतता, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला. एवढा मोठा नेता आता 6 महिन्यानंतर आपल्यात नसणार या कल्पनेनं अनेकांना घाम फुटला. देशातलं प्रगल्भ नेतृत्व शरद पवार, त्यांचा आज वाढदिवस. शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी झाला होता. शरद पवार यांनी त्यांचा राजकीय प्रवास 1967 मध्ये काँग्रेसच्या सोबत सुरू केला. 1984 मध्ये बारामतीमधून त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा. तर 20 मे 1999 रोजी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत त्यांनी 25 मे 1999 रोजी राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला होता. संकट आली, वादळ आली, तरी ते त्यांच्या राजकीय प्रवासात कुठेही आणि कधीही डगमगले नाही. उलट धीरोदत्तपणे त्यांनी सगळी वादळं पचवली आणि पाठीमागून चालत आलेला राजकीय प्रवास तसाच पुढे सुरू ठेवला मोठ्या हिमतीनं. शरद पवार यांच्या आयुष्यातील त्यांच्या एक घरगुती किस्सा नेहमी चर्चेला जातो. शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये एक किस्सा सांगितला होता. त्यानुसार लग्नापूर्वी त्यांनी पत्नी प्रतिभा पवार यांना एकच मूल होऊ देण्याची अट घातली होती. ते म्हणाले आपलं एकच मुलं असावं, पण मग ती मुलगी असो किंवा मुलगा. त्यानंतर 30 जून 1969 रोजी पुण्यात सुप्रिया यांचा जन्म झाला. त्या काळात असा निर्णय घेणं खरं तर कठीण होतं, पण शरद पवारांनी हा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीतही त्यांनी मोठमोठी पदं भूषवली. लोकसभा निवडणुकीमध्ये भर पावसात त्यांनी सभा घेतली आणि या सभेनं वातावरण पालटून टाकलं. त्यांचे विरोधक सुद्धा त्यांची अभ्यासू वृत्ती आणि दूरदृष्टीचं कायम कौतुक करीत असतात. पण दुर्दैवानं पुढच्या प्रवासामध्ये शरद पवार यांच्यावर एक मोठं आणि दुर्दम्य संकट कोसळलं. एका कार्यक्रमात शरद पवार यांनी 2004 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी कर्करोग म्हणजे कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती दिली होती. ते उपचारासाठी न्यूयॉर्क येथे गेले. तिथं भारतातील काही निष्णात डॉक्टरकडे जाण्यास सांगितलं. कृषी मंत्री असताना त्यांना 36 वेळा रेडिएशनचा उपचार घ्यायचा होता. ही बाब अत्यंत वेदनादायी होती. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शरद पवार हे मंत्रालयामध्ये काम करायचे आणि त्यानंतर 2:30 वाजता ते अपोलो रुग्णालयामध्ये केमोथेरपी घेत होते. कॅन्सर सारखा दुर्धर आजार असतानाही त्यांनी आपलं काम नाही थांबवलं. केमोथेरपीमुळं अत्यंत वेदना होत होत्या. त्यांना घरी जाऊन झोपावं लागत होतं आणि अशाच वेळी एके दिवशी डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, पवार साहेब, तुमची महत्वाची काही कामं असतील तर ते आता पूर्ण करून घ्या लगेच. तुम्ही आता अधिक जगू शकणार नाही. तुमच्याकडे आता फक्त 6 महिन्यांचं आयुष्य उरलंय. डॉक्टरांनी असं सांगितल्यावर कुठलाही माणूस हादरून जाईल. अवघ्या 6 महिन्याचं आयुष्य उरल्याचं ऐकल्यावर शरद पवार डॉक्टरांना म्हणाले, तुम्ही घाबरू नका, मी या आजाराची चिंता करीत नाही. तुम्हीही कुठली काळजी अथवा चिंता करू नका. विचार करा, यावेळी समोरच्या डॉक्टरांची अवस्था काय झाली असेल. पुढचे 6 महिने कुठल्या कुठं गेले, महिनोमागं महिने गेले आणि वर्षामागून वर्ष गेली. शरद पवार यांनी विज्ञानालाही हरवलं. जसं जसं त्यांचं वय वाढत गेलं तसं तसं ते अधिक तरुण होत गेले. शरद पवार कसलेले नेते. राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आणि दुर्दम्य इच्छाशक्ती तुमच्या आमच्यासाठी अगदी सगळ्यासाठी प्रेरणादायी. या लोकनेत्याला आजच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.